सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि लोकमतच्या सर्व वाचकांचं लोकमत AI शिकावं जिंका मालिकेतील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकमतच्या AI शिकावं जिंका या स्पर्धेतील लाखोची बक्षिसे जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कूपन कसे कापायचे, कूपन कसे चिकटवायचे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी तसेच या स्पर्धेच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, माहिती काळजीपूर्वक समजून घ्या, म्हणजे तुमचा कूपन तक्ता अतिशय व्यवस्थित तयार होईल. बघा, या ठिकाणी आपण बघतो आहेत कूपन कापलेले आहेत. डॉट डॉट केलेला पोर्शन कापून कूपन आडव्या स्वरूपात चिकटवलेले आहेत, त्यामुळे तक्ता छान दिसत आहे. आपल्याला या स्पर्धेत 88 पैकी फक्त 65च कूपन चिकटवायचे असल्यामुळे आपण ते काळजीपूर्वक काम करूया. बघा, कापताना डॉट डॉट केलेला पोर्शन कापून आणि मग कात्रीने तो भाग कापल्यानंतर आपण ते कूपन प्रवेशिकेत चिकटवणार आहोत. तत्पूर्वी आपण बघू शकता प्रश्न कापण्याची गरज नाही आहे, कारण प्रश्नाचा जो अंक आहे तो कूपनच्या मध्यभागी पुसटशा अशा रंगामध्ये दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला कळतं आहे की कूपन क्रमांक कोणतं. या ठिकाणी 2-2 कूपन असलेला भाग आम्ही कापत आहोत, पण तुम्ही सुरुवातीपासून कूपन कापलेले असतील तर फक्त डॉट डॉट केलेला भागच तुम्ही कापा. त्यानंतर कापलेलं कूपन आपल्याला आपल्या शाळेमधून किंवा लोकमतच्या 1 जानेवारीच्या अंकात आलेल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवायचं आहे. हे बघा, कूपन कापताना अतिशय काळजीपूर्वक ते फाटणार नाही याची काळजी घेत कापलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी प्लेलिस्ट दिलेली आहे त्यामध्ये दिलेलं आहे, ती तुम्ही उघडा. प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर तपासून मगच तुमच्या प्रवेशिकेत नोंदवा, म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत. कारण स्पर्धेच्या शेवटी सर्वच्या सर्व बरोबर उत्तर असलेल्या विद्यार्थ्यांमधून आकर्षक पारितोषिकांची सोडत काढली जाते. आता कूपन चिकटवायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. अतिशय हळूवार शांतपणे एक एक कूपन क्रमाने चिकटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर एखादे कूपन तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही पुढच्या क्रमांकाचे कूपन त्या जागेवर चिकटवा, म्हणजे रिकामी जागा सोडू नका. काही विद्यार्थी मुद्दाम रिकामी जागा सोडत आहेत. आपल्याला कूपन एक्स्ट्रा म्हणजे जादा दिलेले असल्यामुळे आपल्याला रिकामी जागा सोडण्याची गरज नसते. म्हणून कूपन आडवे चिकटवा, एक एक चिकटवा. कूपन चिकटवून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो. हे बघा, एका रांगेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे 12 कूपन एका रांगेत चिकटवण्यात आलेले आहेत. कूपन चिकटवताना हरवलेल्या कूपनच्या ऐवजी पुढच्या क्रमांकाचे कूपन चिकटवलेले आहे, कारण या स्पर्धेत आपल्याला 88 पैकी फक्त 70 कूपन चिकटवायचे आहेत, ज्यामध्ये 18 कूपन जास्त येणार आहेत. हरवणं, गहाळ होणं, फाटणं या कारणामुळे आपण त्या कूपनचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. 65 रेग्युलर कूपन आणि 5 मास्टर कूपन असलेली ही प्रवेशिका आता तयार होत आहे. या ठिकाणी 24 कूपन चिकटवून झालेले आहेत या विद्यार्थ्याचे. मास्टर कूपन चिकटवण्यासाठी पिवळ्या रंगाची जागा खाली दिसत आहे, त्याच ठिकाणी आपल्याला मास्टर कूपन चिकटवायचे आहेत. चला तर या स्पर्धेत सहभागी होऊया, लाखोची बक्षिसे जिंकूया. तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.